करा, संबंधितावर कारवाई करा, कारवाई करा, कारवाई 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 करा, संबंधितावर कारवाई करा। उदगीर भुयारी गटार योजनेच्या कामावरून आंदोलन चिघळले। 16 दिवसांपासून उपोषण, आता सरण रचो आंदोलन। उदगीर शहरातील भुयारी गटार योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत युथ पॅन्थरच्या वतीने 4 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू आहे। मात्र आंदोलनाला 20 ऑगस्टपर्यंतही नगर परिषद प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। भुयारी गटार योजनेतील काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत युथ पॅन्थरने यापूर्वीही नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या। 20 जुलै रोजी उदगीर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करून कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। कामाची पाहणी करून पंचनामा करावा आणि दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी अशी आंदोलकांची मागणी आहे। मात्र या मागण्यांकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करत आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले। 4 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू झाले। उपोषणाच्या काळात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करण्यात आली। त्याचाच एक भाग म्हणून यापूर्वी हलक्या वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र तरीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजी वाढत गेली। यानंतर 15 ऑगस्ट रोजी आंदोलनाने गंभीर वळण घेतले। उपोषणकर्ते सुनील शिवराज कांबळे यांनी पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। या घटनेनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतलं। या घटनेमुळे भुयारी गटार योजनेच्या कामाचा प्रश्न आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आत्मदहनाच्या प्रयत्नानंतरही प्रशासनाकडून ठोस दखल घेतली जात नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। त्यामुळे आता 20 ऑगस्ट रोजी उपोषणकर्त्यांनी 3D सरण रचो आंदोलन सुरू केलं आहे। आंदोलकांचा मुख्य सवाल मात्र एकच आहे, भुयारी गटार योजनेचे काम नेमक्या कोणत्या दर्जानुसार करण्यात आले? कामाची प्रत्यक्ष पाहणी झाली का? काम निकृष्ट दर्जाचं असलं तर त्याची चौकशी का होत नाही? आणि जर कामात त्रुटी आढळल्या तर त्याची जबाबदारी कोणाची? या संपूर्ण प्रकरणात नगर परिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे? हे तक्रारींवर प्रशासनाने कोणती कारवाई केली हे देखील स्पष्ट होणे तितकेच महत्त्वाचे आहे। दरम्यान आंदोलकांकडून करण्यात येणारे आरोप हे त्यांच्या भूमिकेवर आधारित असून संबंधित नगर परिषद प्रशासन आणि कंत्राटदारांची अधिकृत बाजू समोर आल्यानंतरच या आरोपांची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। मात्र 4 ऑगस्टपासून सुरू असलेले आमरण उपोषण, 15 ऑगस्टच्या आत्मदहनाचा प्रयत्न, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलेले विविध आंदोलन आणि आता 20 ऑगस्टपासून सुरू झालेले सरण रचो आंदोलन यामुळे उदगीरच्या भुयारी गटार योजनेचा प्रश्न चांगलाच तापलाय। आता प्रशासन या आंदोलनाची किती गांभीर्याने दखल घेते? भुयारी गटार योजनेच्या कामाची प्रत्यक्ष चौकशी होते का? आणि आंदोलकांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला जातो का? याकडे उदगीरकरांचे लक्ष लागले आहे। आज आम्ही उपोषणाचा 15वा दिवस असून प्रशासनानं कुठलीही कारवाई केलेली नाही। आम्ही दिनांक 4/8/2026 रोजीपासून ते 10 दिवस आमरण उपोषण केलो आहे। तरी प्रशासनानं आमरण उपोषण करत असताना सुद्धा कुठलीही कारवाई केलेली नाही आणि नंतर आम्ही या प्रशासनाला कंटाळून कार्यालयीन टाइम आमचे आंदोलन विविध प्रकारचे सुरू आहे। आज आम्ही हे सरण रचण्याचं कारण की प्रशासन जिवंत आहे की मेलेला आहे हेच काही कळत नाही। याकरता आम्ही आज प्रशासनाचं सरण रचून आंदोलन करत आहे आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, जोपर्यंत इंजिनियर सुनील कटके आणि गुत्तेदारावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहील। विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येईल हे प्रशासनाने नोंद घ्यावी। इंजिनियरने येडेन वाकडे बिल काढून आपल्या तिजोऱ्या भरून ते काही दिवसासाठी सुट्टीवर गेलेले आहेत। तात्काळ त्यांना तालुका बदली करण्यात यावी आणि त्यांची खाते न्याय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही उपोषण करत आहोत। पुढील आंदोलन असंच विविध प्रकारे चालूच राहील हे प्रशासनाने नोंद घ्यावे। मी सुनील कांबळे व आमचे मित्र मंगेश सूर्यवंशी हे गेले 15 ते 16 दिवस झाले उपोषणास विविध प्रकारचे उपोषण करत आहे नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात। तरीही अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई व कोणत्याही प्रकारचा दखल घेतलेला नाही व संबंधित गुत्तेदार सुनील कटके यांना त्यांच्या विरोधात बसल्या उपोषणात तरी त्यांची सुट्टी पास करून त्यांना गायब केलेला आहे। इथल्या मुख्य अधिकारी व गुत्तेदार व इंजिनियर व समस्त इतर हे सगळे मिळून मिसळून प्रशासनाला झाकण्याचा प्रयत्न करत आहेत। तरी आमची सर्वांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अन्यथा याच्या पुढचे आंदोलन ह्याच्यापेक्षा तीव्र असतील याची नोंद घ्यावी। जय भीम।